तर गुड मॉर्निंग मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो, आणि तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपला ओमी या चॅनलमध्ये. आणि चॅनलचं नाव आता आपण चेंज केलेलं आहे, तर आपल्या चॅनलचं नाव आपला ओमी, आणि हे नाव आता परमनंटली राहणार आहे, तर चेंज होणार नाही आहे. तर तुम्ही माझ्या यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये पण जाऊन तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता, तर त्यामध्ये पण मी चेंजेस वगैरे केलेले आहेत. तर आणि हा ब्लॉग आपला डेली ब्लॉग सो असाच राहणार आहे काहीतरी. तर दिवसभरामध्ये मी काय काय करतो हे मलाही माहिती आहे, तर ते मी आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो आज बघूयात कुठे कुठे जातो आहे मी, आणि थोड्याफार जरा बघूयात कसं काय ते. आणि आज वार रविवार, सो त्यामुळे बोललो आज फ्री पण आहे, तर आपण काहीतरी करूयात. आणि आज पितृपक्षाचा काहीतरी लास्टचा दिवस आहे, तर उद्यापासून नवरात्री पण चालू होते. तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर हे बघा, ही माझी आई हे बघा, ही माझी आई, आणि हे आपले म्हणजे यूट्यूबचे फॅमिली मेंबर, आणि हे आमचा मित्रपरिवार आहे यूट्यूबचा. तर माझी आई आज जेवण बनवते. जेवण म्हणजे हे आई काय करतेस तू आज? कसलं काय आपल्या सगळे मिळून 5 भाज्या बनवते आज हे द्यायचं ना, पितृपक्ष वाढी द्यायचं. वाढीला पूर्ण 5 भाज्या, डाळ, भात, पुरी, शिरा, पापड, लोणचं, भजी, हे सगळं आम्ही देणार. तर तुम्ही जर ऐकलं हे आईने काय बरंच गोष्टी, म्हणजे जेवण आज 5 पकवान जे बोलतात त्या आमच्या घरी आज बनवणार आहे. तर तसंच आमच्या घरी गाणं काय बनतच असतं. सो आज माझ्या पप्पांचं आज वाडी आहे, सो पितृपक्षाच्या लास्टच्या दिवसामध्ये ते आम्ही ठेवतोय. तर हे आता सगळं तर झालं, आणि आता मी जरा गाडी वगैरे पण बघतो माझी, जरा कसं काय ते, कारण की गाडी पण बरंच दिवस झाले. गाडी तर धुतलेली मध्ये मी, पण जरा चेन्स पॉकेट वगैरे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या करतो आता घरी खालती तर. ओके, तर कंटिन्यू राहा. आणि जर चॅनलवरती नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण की आपण तुमच्या माध्यमातून आपण काहीतरी अजून दाखवण्याचा प्रयत्न करू. ओके, आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला भेटत पुढे. बघा ही आपली गाडी, आणि माकले जा. मी आता पाणी टाकलं, आणि ते याच्याकडून सलूनची बादली, सलूनवाल्याकडून बादली वगैरे घेतली. सो हे बघा, चैनीतून पण आवाज वगैरे येतो, तर आपण चैनीला पण बघूयात कसं काय ते साफ वगैरे करूयात. चला दाखवतो. सो बघू शकता तुम्ही, हे बघा गाडी वगैरे झालेली आहे पूर्ण धुवून, आणि पूर्ण स्वच्छ केली आहे. आता आपण आंघोळ वगैरे करू. हे बघा गाडीला घातली आंघोळ. सो आता आपण जाऊयात पुढे आंघोळ वगैरे, गाडी वगैरे पण आंघोळ केली. आता आपण पण जाऊयात आंघोळीला. सो आमचा गौरव भाई हाय काय दादाने हाय केलाय. सो चला, चल बाय बाय. सो आता आपण झाले आंघोळ वगैरे पण गाडीला घातली. आता आपल्याला पण वाडी वगैरे दाखवायची. सो आता आपण पण आंघोळ करू. गाडी नटली, आता आपण नव्हतेच, कारण की मला केस पण कापायचे, आणि बघू शकता माझी गाडी वगैरे पण जास्त झाले. चला भेटत पुढे. तर आता आईच्या अर्ध म्हणजे बरंच जेवण झालेलं आहे, आणि हे बघा बघू शकता तुम्ही, या नाया थोड्या जास्त लाल झालेत, आणि हा शिरा वगैरे आणि पुऱ्या अजून आईच्या चालू आहेत तयार. हे बघा या पुऱ्या बनत आहेत, पण हे जेवण हे बघा मस्त भाजी बनवली आहे, मिक्स भाजी आहे. हे नैवेद्याचं जसं वाडी दाखवायची त्याच्यात मी हे भरून ठेवलं आहे, हे अर्धच आहे, अजून बनवते ते भात वगैरे, ही डाळ. हा विषय असा आहे, तर अर्ध म्हणजे जेवण आणि हा टिफिन. तर हा बघा हा टिफिन माझ्या अर्धांगिनीचा, म्हणजे माझ्या बायकोचा हा टिफिन आहे. ती गेले कामाला, मी रविवार आहे तर मी आज घरी आहे. तर
हे आई जेवण वगैरे सगळं बनवते. ती कामाला गेली, तिला आज आराम. ती कामाला गेली, आराम तर नाही होत पण ती आज तिकडे कामाला आहे. तर हा टिफिन वगैरे घेऊन मी आता जातो, तिला देतो. तिचं 12 12:15पर्यंत ती लंच टाईम होतो तिचा. तर हे अर्धं जेवण इथून आणि अर्धं जेवण अजून बनवते आहे. हे झाल्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी म्हणजे चिकन वगैरे पण आहे. आज रविवार आहे आणि चिकन हे आज बनणार, कारण की आजचा शेवटचा दिवस. त्यानंतर परत 9 दिवस, तर 9 नाही, आज यावर्षी काहीतरी 11 दिवस आहे. 11 दिवस आहे नवरात्री. तर त्यामुळे हे आजचं चिकन नॉनव्हेज आज बनेल. आणि आज नॉनव्हेज बनवण्याचं कारण पण हे आहे की माझ्या वडिलांना म्हणजे माझ्या डॅडीनं चिकन वगैरे हे आवडायचं आणि बऱ्याच गोष्टी आवडायच्या. ते आता बघूया जर भेटत असे येताना. आता मी जातो डब्बा घेऊन, तर येताना बघतो कसं काय ते. ओके, तर आता मी आलेलं आहे केस कापायला आणि बघू शकता केस वगैरे आणि दाढी वगैरे पण जाम वाटल्या. पण इथं मी काय दाढी वगैरे करत नाही, फक्त कापतो केस. आणि हे तू बघू शकतो हे स्टाईल ऑफ सेट्स म्हणून हे यांचं युनिसेक्स सलून आहे. आणि इथं माझी एक फ्रेंड आहे, तो तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो, ओळख वगैरे करून देतो. ओके, पहिला आतमध्ये त्यांच्याशी परमिशन वगैरे घ्यावी लागेल की बाबा चालेल का, कारण की काही जणांना आवडत नाही. सो आपण त्यांच्याशी बोलूयात. ओके, तुम्हाला आतमध्ये दाखवतो कसं आहे कसं नाही. हे आपल्या विरारला आहे, सांगतो. चला जाऊयात आतमध्ये. फायनली माझं लुक झालेलं आहे. आणि हे आमचे हेअर कटिंग प्रोफेशनल सर. सो हे त्यांचं सलून. आणि या मॅम ही आणि आमची मैत्रीण नेहा. सो आता इथून आता निरोप घेऊयात. सो सर एक नंबर आपने हेयर कट किया और बहुत अच्छा लग रहा है. ओके, और आपका अगर मेरे चैनल पे अगर किसी को बताना रहे तो आप मतलब एड्रेस वगैरह या हमारा जो सलोन है वो विरार वेस्ट में है. सलोन का नाम है स्टाइल ऑफ सेट्स. विरार वेस्ट में तिरुपति नगर फेस 1 में है. तिरुपति ग्रैंड बिल्डिंग है, तो प्लीज़ विजिट कीजिए. आपको भी ऐसा सुबह एक्सपीरियंस मिले. तर अशा प्रकारे माझं सगळं काय झालेलं आहे. म्हणजे मी दाढी वगैरे पण करून आलो, केस पण कापून आलो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं पार्सल. सो हे तुम्हाला मी दाखवतो खोलून की या पार्सलमध्ये काय आहे. आणि ही आमच्या दोघांची इच्छा आहे. आणि या आमच्या मॅडम हे बघा रील बघायला लागले. सो चला मी तुम्हाला दाखवतो काय आहे जर. ओके, तुम्ही बघितलं असेल हे आपल्या नवीन बाईकला नवीन मिरर. सो ओके, तर अशा प्रकारे मिरर आले आणि हे मी लावणार आहे बाईकला. ओके, आणि हे मी तुम्हाला फिटिंग वगैरे करून पण दाखवेल की कसं दिसते आपली बाईक. आणि मी जे मिरर आहेत ते मी काढणार आहे, मोठे मिरर. आणि हे काहीतरी नवीन लुक आपण करणार आहे. ओके, सो हा आपला आजचा ब्लॉग होता. आणि बघू कसं काय ते. मित्रांनो, आता हा आपला ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे. आणि एंड करता करता मला एक तुम्हाला काहीतरी असं दाखवण्याचं हे झालं की जे मला भेटलेलं मी तुमच्यासोबत काहीतरी शेअर करू. आणि मला भेटलेली गोष्ट हे म्हणजे हे बघा, हे शूज आहेत. हे मलाही माहिती नव्हतं, पण मी काही वेळ अजून केले नाही, घातले नाही आहेत. पण हे मला सरप्राईज भेटलं. आणि हे कोणाकडून, तर मॅडमांकडून, आमच्या अर्धांगिनीकडून. आणि हे माझे शूज गिफ्ट देण्याचे कारण म्हणजे हे की माझं जे जुनेवाले शूज आहे ते माझे खराब झालेले आहे, त्यामुळे. सो हे तुम्हाला मी दाखवलं. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हे मला तुम्ही सांगा. आणि त्यामध्ये तुम्हाला एक बीच आहे, दुसरी गोष्ट गौतम बुद्धांचं स्तूप आणि स्ट्रीट फूड, या तिघांपैकी तुम्हाला काय बघायला आवडेल हे मला सांगा आणि कमेंट्स करा. सो
नवीन असतील लाईक शेअर कमेंट्स आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि हे विसरू नका क्लिक करायला. सो माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला क्लिक केला बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला समजतील. ओके, सो चला बाय बाय आणि कमेंट्स करा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा डेली व्लॉग. म्हणजे मला पुढेही डेली व्लॉग काढायला मला काय प्रॉब्लेम होणार नाही, कारण की मी फर्स्ट टाईम हा माझा डेली व्लॉग आहे. मी पहिल्यांदा काहीतरी ट्राय केलं डेली व्लॉगमध्ये. ओके, चला बाय बाय.